रत्नागिरीतल्या पावसाचा कोकण रेल्वेला फटका। 4 ते 5 तासांपासून अनेक गाड्या रेल्वे स्थानकांमध्ये उभ्या। दिवाणखवटी स्थानकाजवळ रुळावर माती आल्यानं कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत। मुंबई नाशिक महामार्गावरचं उड्डाणपुलाचं रखडलेलं काम आणि खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी। 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। वाहन चालकांसह परिसरातले नागरिक त्रस्त। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पुन्हा सुरू। बोरघर बसस्टॉप जवळ नदीचं पाणी महामार्गावर आल्यानं काही काळ रस्ता झालेला बंद। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पाणी साचलं। मुंबईकडे येणाऱ्या लेनवर गुडघाभर पाण्यातनं मार्ग काढण्याची वाहन चालकांवर वेळ। कालपासून कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण नगर मार्गावरचा रायता पूल वाहतुकीसाठी बंद। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ। 24 तासात 68,000 दशलक्ष लिटरची भर। धरणातला पाणीसाठा 29.73%वर। 24 तासात 18 दिवसांचा पाणीसाठा जमा। पुण्यामध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी। पावसामुळे ठाण्यातल्या उपवन तलाव परिसरात झाड कोसळलं तर एका व्यक्तीला किरकोळ दुखापत। एक दुकान तसंच पथदिव्याचं किरकोळ नुकसान। नागपूरमध्ये पाऊस। नाग नदी लगतच्या तुळशीबाग स्वामी समर्थ केंद्राची संरक्षक भिंत कोसळली। घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। नाशिकच्या कसारा घाटात ब्रेक फेल झाल्याने एका कंटेनरने दिली 6 ते 7 वाहनांना धडक। अपघातात 13 ते 14 प्रवासी जखमी। अपघातामुळे काही काळ निर्माण झाली होती वाहतूक कोंडी। मुंबई आग्रा महामार्गावर विल्लोळी गावानजीक कार आणि ट्रकचा अपघात। उभ्या कंटेनरला कारची धडक। कारमधील 2 ते 3 जण जखमी। एक गंभीर असल्याची माहिती। पालघर जिल्ह्यातल्या वाडा भागात पावसाची तुफान बॅटिंग। पुराच्या पाण्यामुळे वाडा मनोर राज्य महामार्गावर रुग्णवाहिका अडकली। स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेला बाहेर काढलं। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षण काळात बदल। उद्यापासून आठवडाभर वाशिम जिल्ह्यात वन विभाग आणि वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रशिक्षणाचा काळ घालवणार। मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। चौकशीसाठी गेलेल्या पौंड पोलिसांच्या पथकाला खेडकर कुटुंबियांचा कुठलाही प्रतिसाद नाही। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी कार पुणे पोलिसांनी घेतली ताब्यात। गाडीला अंबर दिव्यासह महाराष्ट्र शासन बोर्ड लावल्याप्रकरणी कार पोलिसांच्या ताब्यात। वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहिर शहाने ज्या गाडीने अपघात केला त्या गाडीवर याआधी भरधाव वेगाने कार चालवल्यानं पोलिसांनी 2 वेळेस चलन पाठवल्याची बाब समोर। अमरावतीत सिटी बसने चौघांना चिरडलं। 9 वर्षीय बालकाचा जागेवरच मृत्यू तर 3 गंभीर जखमी। सायन्स कोर मैदानासमोरची घटना। घटनेनंतर जमावाकडून बसची तोडफोड। डोंबिवलीत चोरी करण्यासाठी आलेल्यांच्या हातात तलवारी। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। आजदेपाडा आजदेगाव आणि परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगचा हैदोस। काही टवाळखोरांकडे 5 ते 6 वाहनांची तोडफोड। घटना सीसीटीव्हीत कैद। वसईच्या मीरा रोड आणि नालासोपारा येथील ज्वेलर्सवर दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपीला 17 वर्षांनंतर बेड्या। आरोपी जनार्दन वाघमारेला हिंगोलीच्या भांडे गावातून अटक। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध